रामेश्वरचा पैलवा पहा लढत लागली। एक पैलवान रामेश्वरचे माझ्याकडे या, एक पैलवान लातूरचे माझ्याकडे येऊन बसा। एक्स्ट्रा पैलवान विनंती आहे माझ्या बाजूला येऊन थांबायचा। एक्स्ट्रा पैलवान एखादा हो। नाव माहित नसल्यामुळे प्रॉब्लेम होऊ लागलेला आहे, त्यामुळं नाव सांगण्यासाठी एखादा पैलवान असेल तर इकडे पाठवा सर। हा पुन्हा पैलवान मंडळींना विनंती आहे, लंगोटाने जांग असल्याशिवाय आखाड्यात उतरू नका, नम्रतेची विनंती आहे। आणि विनंती कोणाच असते? विनंती ही सज्जनासाठी आहे, त्यामुळे विनंतीचं पालन करा तुम्ही। आज हे मोठेगाव मुक्कामी एक तगडा आणि तुफानी युवा मल्ल पैलवानांच्या तगड्या लढतीत चालू झालेले आहे। तोला मोलाच्या लढती आहे। परत आला दीपक सगळे लातूरचा, बाप रे बाप। डाव्या पायाला काळीने कॅप लावलेला भगवा लांगाचा दीपक सगळे लढू लागला लातूरचा। तर इकडे रामेश्वरचा लहू चौरे लढतोय काळ्या लांग्याचा ढाण्यावर। अशा लढतीत चालू झाल्या आणि मैदान अगदी शांत झालेला आहे। मनापासून धन्यवाद अलगीवाल्यांचं। पहा काटा कुस्त्यांचा तुफानी मल्लयुद्ध तगड्या लढतीत चालू आहे। युवा पैलवान आपापली कामगिरी आपापल्या पक्षनिष्ठेला बजवू लागलेली आहे। असा हनुमंती कुस्तीचा योगायोग घडवून आणला तो म्हणजे आमचे मित्र प्रमोद दानेने। हा चला, नेमलेल्या कुस्तीमधील एक कुस्ती आखाड्यात इथे आहे। तयार व्हायचं पैलवान महेश तात्पुरे विरुद्ध पैलवान अमीन शेख। चला आपण वॉर्मिंग अप करा, आपली कुस्ती आखाड्यात इथे आहे आणि आपल्याला पहिला पुकारा। एक कुस्ती इथे नेमलेल्या कुस्तीपैकी एक कुस्ती आखाड्यात येऊ लागली। या भागाचे नामवंत पैलवान ज्यांनी कारकीर्द घडवून आणली असे राजेंद्र दाने पैलवान। हा योगायोग आहे। ऐन तारुण्यामध्ये पैलवानकी केली आणि त्यानंतर पोलीस खाते सांभाळलं असे दाने पैलवान। आणि त्यानंतर LLB शिक्षण घेऊन वकिली केली आणि वकिली करत एक नामांत प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि परत एकदा MPSC UPSC करू लागले आणि या MPSC UPSC मधूनच इरिगेशन डिपार्टमेंटला लाभलेले आणि त्यांची सर्व्हिस त्या इरिगेशन डिपार्टमेंटला लागलेली होती आणि त्या सर्व्हिस मधूनच त्यांचं जेवढं मानधन यायचं तेवढं त्या या अशा खेळाडूवरतीच जायचं। असे नामवंत पैलवान राजेंद्र दाने पैलवान। आणि एक मान आहे संतांची, मरावे परी कीर्ती रूपे उरावे यालाच म्हणता। अशा नामवंत पैलवानांच्या स्मरणामध्ये रणझुंजार कुस्ती स्पर्धा 2015 या मोठेगाव मुक्कामी संपन्न होऊ लागल्या। परत एकदा आला संदीप नारेंगवाडे, काळ्या निकापचा पांढऱ्या निकापचा लाल लांग्याचा पांढरा शुभ्र उंचापुरा पैलवान युवा पैलवान। कोवळी पोरं पैलवान। आणि मी तुम्हाला सांगत होतो कोवळ्या वयाचा इतिहास। शिवप्रभूंचं नाव घेत असताना त्या कोवळ्या वयात शिवप्रभूंनी हिंदी स्वराज्याचं त्या ठिकाणी भगवा पताका फडकावली होती। आणि या शिवप्रभूंना बळ कोणी दिलं होतं? दऱ्यात खड्या कपाऱ्यातली पैलवान पोरं एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य निर्माण झालं होतं। हा पैलवानांचा इतिहास आहे। एक नामवंत पैलवान, बाप रे बाप,
काय कुस्ती झाली. एक कुस्ती चालू आहे खड्या. पैलवान अमीन शेख नेमण्यात आलेल्या कुस्तीपैकी एक कुस्ती आखाड्यात येते. परत तिकडं कुस्ती डेंजर पोझिशन मध्ये